आतून म्हणतो ना, आतून कुठून तरी आवाज येतो परमेश्वराचा, तसा त्या आईच्या मुखातून आला असेल. मला एकदा अक्कलकोटला घेऊन चल. ज्यांनी ज्यांनी अनुभवलं असेल खरंच माहिती असेल की किती अडचणी येतात, येस किती येस संकट येतात की तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत. मी पण मनापासून स्वामींना मानतो. माझी आई पण गुरुचरित्राचं वगैरे करते. अच्छा आम्ही दादर स्वामींच्या मठात गेलो होतो आणि मी आईला घेऊनच जातो नेहमी. ब्लॅक मॅजिकचा तो जो प्रकार त्यांच्यासोबत घडलाय, पण त्यांना तारणारे स्वामी आहे, त्यातून बाहेर काढणारे स्वामी आहेत. हळूहळू त्यांच्या आयुष्यात ती निगेटिव्हिटी पसरायला लागली. त्यांना ते पहिलं तर विश्वास नव्हता त्यांचा की हे असं काय असतं ब्लॅक मॅजिक, पण त्यांनी ते अनुभवलं. कर्ज वाढायला लागले, अचानक त्यांचा पगार थांबला, घरात तणावपूर्ण वातावरण Financial वगैरे, problem चालू फायनान्शियल झाले. प्रॉब्लेम झाले, मेंटली पण स्ट्रेस, आईला त्रास व्हायला लागला, आजारपण पण यायला लागला, वाढायला लागला आजारपण, आणि चिडचिड व्हायला लागली. आईंनी त्यांना सांगायला सुरुवात केली की घरात मी दिवा लावते, संध्याकाळचा दिवा लागत नाही, ओके तो विझतो आपोआप. त्यांची मम्मी स्वामींचं मनापासून करायची, देवाचं वगैरे करायची, त्यामुळे त्यांना ते जाणवत होतं. ओके ते सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ह्याचा माइंडसेट असा होता क्लिअर कट, बरोबर की असं की हे काय सगळं नसतं. नसतं. हां, हे सगळं असं काय नसतं. तर आजारपणामुळे आई बोलत असेल. जिथे जिथे प्रयत्न करतोय तिथे अपयश, तिथे तिथे दरवाजे बंदच होतात, ते की नाहीच होणार. मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, जेवढे तेवढे थोडेफार मदत करते, पण एवढं कोण देणार नाही. अक्कलकोटला जाऊन बघ, एवढं बोलून निघून गेले. 2 क्षण, फक्त 2 पावलं पुढे गेला असेल, अचानक चाफ्याचा स्मेल यायला लागला. ओके आणि मागे वळून बघितलं तर त्या वटवृक्षाच्या खाली आहे ना स्वामींची फ्रेम होती, अच्छा तिथे चाफा ठेवला होता. खरंच सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरशः. मला असं वाटलं की आता घरी जाऊन आईला वाचवण्यापेक्षा एक काम करतो, मी स्वतःला संपवून टाकतो. बरोबर. आणि तिथले जे मंदिरातले पुजारी होते त्यांनी सांगितलं की तुमच्यातल्याच घरातल्यांनी कोणी तुमच्यावर त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अक्कलकोटला आहात, स्वामींच्या इथे आहात, परिक्रमा पूर्ण करा, नक्की तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट हा स्वामी समर्थांच्या अनुभवावरती होणार आहे आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे गिरीश फडतरे, गिरीश दादा, ज्यांना नेक्सस गिरीशनी पण बरेच लोक ओळखतात. त्यांचं चॅनल आहे, स्टोरी टेलर आहेत ते. आत्तापर्यंत बरेच हॉरर स्टोरीज, परत स्पिरिच्युअल गोष्टी पण त्यांनी म्हटल्यात. बरेच चॅनलवरती ते आलेत, तुम्ही पाहिलं पण असेल त्यांना. त्यांचा कॉन्टॅक्ट एका मित्रासोबत झाला जिथे त्यांना स्वामी शक्तीमध्ये ताकद आहे ती त्यांना समजली त्या स्टोरीनंतर. तेच शेअर करण्यासाठी आपल्या पॉडकास्टवरती आज आलेत ते. नमस्ते दादा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मागे आपलं कॉन्व्हर्सेशन पण झालं, तुम्ही सांगितलं की माझ्याकडे स्वामींचा एक विषय आहे जिथे रिअल लाईफ स्टोरी झाली आणि स्वामींची जी कृपा आहे ती तुम्हाला समजली. आजच्या पॉडकास्टमध्ये प्लीज तुम्ही ती स्टोरी सांगा आपल्या प्रेक्षकांना. नक्की नक्की. मुळात कसं आहे सागर भाऊ, की तुम्हाला तर माहिती आहे आपण हॉरर वगैरे करतो, हो हॉररच्या स्टोऱ्या वगैरे लिहितो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी पण केली आहे 1-2 हॉन्टेड प्लेस ठिकाणी. तर मी ते सगळं करतो आहे, हॉन्टेड सगळं हॉररचं. तर आपल्याला त्याच्यावर, त्या स्पिरिटवर किंवा त्या एंटिटींवर विश्वास पण तितकाच ठेवावा लागतो, कारण बिलीव्ह सिस्टम खूप बरोबर ठेवावी लागते त्या गोष्टींवर. आणि तशीच बिलीव्ह सिस्टम आपली परमेश्वरावर पण असावी लागते. जर ती नाही ठेवली तर तिथे वाहत जाऊ बरोबर. माणूस आपण. तर थोडंसं मी पण मनापासून स्वामींना मानतो. माझी आई पण गुरुचरित्राचं वगैरे करते. अच्छा सो अचानक भयानक समीर नावाचा माझा मित्र आहे. आम्ही दादर स्वामींच्या मठात गेलो होतो आणि मी आईला घेऊनच जातो नेहमी. माझे मामा पण तिथेच राहतात दादरला. सो मी गेलो होतो आईला घेऊन वगैरे, आणि त्याने ओळखलं आणि ते मला म्हणाले की गिरीश तू हॉन्टेड वगैरेचं करतो वगैरे. बोललो हो करतो. तर मला तुला ती स्टोरी शेअर करायची. तुम्ही म्हटलं चला सांगा तुम्ही मला जे काय असेल ते, कसं काय झालं. तर ती कुठेतरी जर स्टोरी प्रेक्षकांना खासकर की त्यामध्ये जरी ते हॉन्टेड असलं किंवा ते ब्लॅक मॅजिकचा तो जो प्रकार त्यांच्यासोबत घडला आहे, पण त्यांना तारणारे स्वामी आहेत, बरोबर, त्यातून बाहेर काढणारे स्वामी आहेत. आणि ही पूर्ण गोष्ट त्यांची त्या विश्वासावरच आहे, स्वामींच्या विश्वासावर. म्हणजे त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक वगैरे झालेलं? थोडंसं प्रकार झाला होता त्यांच्यावर. आपण स्वामींनी त्यातून त्यांना बाहेर काढलं आणि खूप मजा येईल ती गोष्ट ऐकताना की कशा प्रकारे बाहेर काढलं. प्लीज सांगा. आणि आपण सुरुवात करूया की खूप नॉर्मल पोरगा आहे, आपल्यासारखा सामान्य कुटुंबातला. म्हणजे सकाळी लोकलने जॉबला जाणं, दिवसभर मेहनत करणं आणि संध्याकाळी घरी येणं. खूप सिम्पल पोरगा होता आणि त्याचा कधी विश्वास नव्हता. मेडिकल फील्डमधला होता. अच्छा. जास्त पण असं म्हणतो ना आपण देवदेव करणारा नव्हता. मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे तो खूप पॉझिटिव्हली त्याला माहिती होतं. आणि लॉजिकली त्याला माहिती होतं की हे सगळं काही नसतं, आजार आहे, औषधानेच बरे होतात व्यक्ती वगैरे, असं ते एकदम क्लिअर कट होता तो. म्हणजे नॉर्मल फक्त हात जोडणार देव परमेश्वराकडे, की तेवढं नाही की जितकं आपण
करतो आपण, तर मला तर करावंच लागतं कारण आपण येस, तुम्ही ते कनेक्ट आहात त्या गोष्टींशी, हा. त्यामुळे. पण ते इतकं नव्हते. ते कशा प्रकारे कनेक्ट झाले ती पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की त्यांनी मला सांगितलं की गिरीश सगळं व्यवस्थित चाललं होतं. हळूहळू त्यांच्या आयुष्यात ती निगेटिव्हिटी पसरायला लागली. ओके. हां, त्यांना ते पहिलं तर विश्वास नव्हता त्यांचा की हे असं काय असतं ब्लॅक मॅजिक. पण त्यांनी ते अनुभवलं. ते नेगेटिव्हिटी पसरायला लागली म्हणजे काय काय हां, झालं? परत म्हणजे कर्ज वाढायला लागले. ओके. अचानक त्यांचा पगार थांबला. हां. घरात तणावपूर्ण वातावरण फायनान्शियल वगैरे, प्रॉब्लेम चालू फायनान्शियल झाले. प्रॉब्लेम हां. झाले, मेंटली पण स्ट्रेस. पण नंतर जेव्हा काय झालं, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे लाईफमध्ये येतात जातात, होत राहतं. माणूस थोडासा ह्याच्यात असतो, टेन्शनमध्ये असतो. पण जेव्हा गंमत ही झाली की काही दिवसानंतर त्या सगळ्यामधून जात असताना त्यांच्या आईला त्रास व्हायला लागला. ओके. हां, मानसिक त्रास व्हायला लागला अच्छा. आणि मग थोडंसं आजारपण पण यायला लागलं. वाढायला लागलं ते पण. वाढायला लागलं आजारपण आणि चिडचिड व्हायला लागली. अनेक हॉरर स्टोरी किंवा हॉन्टेड तुम्ही पण केले आहेत. येस. मला पण माहिती आहे ते जेव्हा येतं किंवा ते घरातली हां. वाइब्स चेंज आणि होते. ह्याच गोष्टी इफेक्ट होतात इफेक्ट सर्वात होतात, पहिले. सगळ्यात पहिला हां. इफेक्ट होतात ते तुमच्या मानसिकतेवर होतात. हो. तुमच्या घरात चिडचिड येते, तुम्हाला ते कळत नाही, जाणवत नाही. नंतर त्याच्या आईंनी त्यांना सांगायला सुरुवात केली की घरात मी दिवा लावते, संध्याकाळचा दिवा लागत नाही. ओके. तो विझतो आपोआप. अच्छा. हां, आजारपणाने त्यांना असं वाटलं ठीक आहे आजारी आहे, बोलत असतील आजारपणा असं. बोलत हां, असेल हां. असं. म्हणजे त्यांनी खूप म्हणजे आता कसं आहे ते त्यांची मम्मी स्वामींचं मनापासून करायची, हं. देवाचं वगैरे करायची. त्यामुळे त्यांना ते जाणवत होतं. ओके. मग ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण ह्याचा माइंडसेट असा होता क्लिअर कट, बरोबर. की असं की हे काही सगळं नसतं. नसतं. हां, हां. हे सगळं असं काही नसतं. ते आजारपणामुळे हं. आई बोलत असेल. नंतर मग हळूहळू रात्री त्यांच्या आईला त्रास व्हायला लागला. झोपेत अचानक घाम फुटणं, अच्छा. स्वप्नात काहीतरी विचित्र दिसणं आणि नेहमी त्यांची आई म्हणायची त्या समीरला, "मला काळी सावली दिसते ओके. स्वप्नात." आणि खाडकन त्या जाग्या व्हायच्या झोपेतून. हं. तरी या माणसाला विश्वास नाही, की ठीक आहे चला, होत असेल गोष्टी. हं. जेव्हा कहर तेव्हा झाला, की ज्या दिवशी एक दिवशी एक रात्री त्यांची आई सहज झोपली होती हं. आणि नेहमीप्रमाणे घाम वगैरे फुटायला लागला. त्याने समीरला बोलवलं. ओके. झोपेतून जागा झाली खाडपणा आणि समीरला बोलवलं आणि समीरला सांगितलं, "मला परत ती सावली दिसते." अच्छा. बोलला, "असं काय नाही." बोलले, "नाही, ऐक माझं समीर, सावली मला दिसते. काहीतरी विचित्र मोठं घडणार आहे, हां. संकट येणार आहे. तू थोडंसं हे कर." "नाही, काय नाही होणार आई. डॉक्टर आपण औषधं करतो. हळूहळू तू बरा म्हणजे होत इतकं जाशील." होऊन पण त्यांचा विश्वासच नव्हता हां, त्यांच्या नाही. ते मुलाचा. म्हणतात आहे, की "मी उद्या तुला परत डॉक्टरकडे घेऊन जातो. अच्छा. हां. तुला ते ह्याच्यामुळे होतंय सायकियाट्रिक." डॉक्टरांनी पण सांगतात, हॅल्युसिनेशन होतायत हॅल्युसिनेशन मेडिसिन्स होतात, वगैरेमुळे. हां. भास होतात आहे तुला. असं काय आहे नाही. ओके. मग ती बोलली, "नाही, तुला असं वाटतंय ना, एक काम कर, तू माझ्या बाजूला थांब. हां. थोडा वेळ थांब. फक्त बघ, तुला जाणवतं की नाही." तो थांबला. हं. काय इतकंच काय जाणवलं नसेल त्याला, कदाचित कळत नव्हतं त्याला आणि आई शांतपणे झोपली. 15-20 मिनिटानंतर तो उठला आणि हं. रूममधून बाहेर जाण्याच्या टायमाला परत आईला घाम फुटायला लागला ओके. आणि आई परत खाडकन झोपेतून जागी झाली. म्हणाले, "जा, पळत जा आणि बघ आरशात जाऊन." ओके. आणि आरशात जाऊन जेव्हा पळून जाऊन बघितलं, त्यांना असं एक पास ऑन होताना सावली दिसली. अच्छा. तेव्हा ते घाबरले. तेव्हा ते घाम फुटला त्यांना. दिसलं त्यांना पण. दिसलं आणि माणूस जेव्हा घाबरतो ना, ते हिंदी चित्रपटातून पाहिलं असेल. तो ओरडत वगैरे नाही, तो येस. ब्लॅक होऊन जातो बरोबर. हां. आणि इथून एक घामाची रेघ निघते. हं. जेव्हा रेघ निघते ना, तेव्हा तो पूर्ण ब्लँक झालेला असतो आणि ते त्यांच्याबरोबर झालं. जेव्हा ती पास झाली ना, येस. तर त्यांना कळालं नाही नक्की हे काय प्रकार आहे. ते परत आले रूममध्ये. आईला सांगितलं, "हां, तू बोलते ते बरोबर आहे. काहीतरी आहे. काहीतरी आहे. आपण उद्या बाबा मंदिरात जाऊया. हां. आपलं जे आहे जिथं आपण मंदिरात नेहमीप्रमाणे जातो तिथे जाऊया, पुजारींना बोलू." हं. बोलले, "ठीक आहे." आईबरोबर उद्या पुजारींकडे गेले. पुजारींनी त्यांना सांगितलं, "हे ठीक आहे, असं कसं काय आपण करू, होम हवन हं. वगैरे करू. सगळं नीट होईल, व्यवस्थित होईल. काळजी करू नको. आई पण आजारी आहे. थोडं तिच्याकडे लक्ष दे." बोलले, "ठीक आहे" वगैरे आणि तांदूळ काहीतरी मंत्रलेला तांदूळ दिला होता. अच्छा. म्हटले, "घराच्या दारावर बांध आणि 2-3 दिवसांनी काढून बघ." हं. तर म्हटले, "ठीक आहे." त्यांचे असतील पुजारी मंदिरात, आपले पण असतात, आपण बरोबर. जातो हां. तसे. त्यांनी दिले आपलं प्रमाण. ते आले आहे त्याने बांधलं आणि तो दिवस तरी नॉर्मल गेला, व्यवस्थितपणे, शांतपणे. आईला तर त्रास होत असेल आतल्यात, पण ती हं. सांगत नव्हती. तर तो जरा दिवस शांतपणे गेला.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आईला त्रास व्हायला लागला जास्त. मग डॉक्टरचं डेली रुटीन चेकअप चालूच होतं. जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हरली. डॉक्टरांनी सांगितलं आईला कॅन्सर, अच्छा. ब्लड कॅन्सर. आणि जो खर्च सांगितला त्याने ते हरले पूर्ण. ओके. पण आहे आणि त्यामध्ये घरात घडणारी गोष्ट, आईचं आजारपण, बरोबर. तर ते पूर्णच डोक्यातून हां. हे झालं. आणि पैशाचे पण प्रॉब्लेम. पैशाचे पण अडचण, आता पैसे उभे करायचे. Yes. आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी ते एक डोक्यातून निघून पण जातं ना माणसाच्या, येस. की ती सावली वगैरे ते दिसली होती, हां. ते निघूनच गेलं ते. कारण समोर तुमच्या टेन्शन आहे, एवढा मोठा चॅलेंज एवढा आलाय. मोठा चॅलेंज आलाय, हां. आता मी कसं करू हे वगैरे. आणि कंटाळलेले होते, थकलेले होते. आणि घरी आले वगैरे, घरी येऊन बसले वगैरे. आणि शांतपणे त्यांच्या आईने त्यांना सांगितलं काय झालं, काय वगैरे. घरात डिस्कशन झालं असेल, आईला समजून सांगितलं असेल असं डॉक्टरांनी सांगितलं एवढा एवढा खर्च येणार आहे. तर मी थोडा आई थकलो आहे, मी माझ्याकडून इतकं होऊ शकतं का नाही माहीत नाही वगैरे. त्याच टेन्शनमध्ये होते. आणि मग नंतर त्याच्या आईच्या लक्षात आलं की अरे ते पुजारींनी सांगितलेलं तांदूळ ते तरी बघ समीर. ओके. तर ते गेले, दरवाजामधला ते बांधून ठेवलं होतं हां, तांदूळ ते काढलं, काढले. हां. ते खोललं ना, ते काळे पडले होते तांदूळ. ओके. तेव्हा त्यांच्या आईला तेच कळालं की नाही हे प्रकार काहीतरी वेगळा आहे. वेगळाच आहे. हां. हां. आणि आतून म्हणतो ना, आतून कुठून तरी आवाज येतो परमेश्वराचा, तसं त्या आईच्या मुखातून आला असेल. आणि ती म्हणाली की समीर मला एकदा अक्कलकोटला घेऊन चल. ओके. हां. पण समीर साहेब तर समीर साहेब आहेत. कारण कसं एवढं टेन्शन पैशाचं हां. वगैरे माणसाला सुचत नाही. बरोबर. आणि ती जी निगेटिव्हिटी असते ना, ती तुम्हाला ते विचार पण करून देत नाही. आणि ती थांबवते कुठे ती ना थांबवते कुठे. तुम्हाला, हां. ती कुठे ना कुठे Yes. ती रोखण्याचा प्रयत्न बरोबर. करते. ती खूप हे असते, स्ट्रॉंग असते. त्यावेळी नाही होत ते. आपण बोलतो असं, ज्यांनी ज्यांनी अनुभवलं असेल त्यांना खरंच माहिती असेल की किती वाट्याल, किती अडचणी येतात, येस. किती येस. संकट येतात की तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत. आणि समीर म्हटला बघूया आपण, ठीक आहे करूया काय ना काहीतरी असं म्हणून दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पैशाच्या तडजोडीमध्ये लागला. ओके. आणि जिथे जिथे प्रयत्न करतोय तिथे अपयश, तिथे तिथे दरवाजे बंदच होतात, ते की नाहीच होणार. ओके. मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, जेवढे तेवढे थोडेफार मदत करते, पण एवढं कोण देणार नाही. बरोबर. प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. आणि तो पण जॉब करत होता, तो नॉर्मल ह्याच्यात जॉब करत होता, एवढा काय असा पगार वगैरे नव्हता. आणि त्यात त्याचा अडकलेला पगार पण होता. अच्छा. ज्याने कंपनीत पण मदत, सगळीकडे मदत मागितली पण कुठंच यश नव्हतं. यश नव्हतं, मदतीचा हात पण नाही आला. शेवटी निराश होऊन कंटाळून ऑफिसमधून निघाले होते ते आणि घरी चालले होते. आणि घरी जाता जाता एक झाड आहे वटवृक्षाचा कट्टा आहे, तिथं निराश होऊन बसले होते. चिडून नाही का माणूस कंटाळून की मी जाऊन आता आईला काय सांगू. हां. आणि त्याच विचारामध्ये त्याच बसले होते. विचारात बसले होते शांतपणे. आणि मला सांगत होते गिरीश खरंच सांगतो माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं अक्षरशः. मला असं वाटलं की आता घरी जाऊन आईला वाचवण्यापेक्षा एक काम करतो, मी स्वतःला संपवून टाकतो. बरोबर. असं त्यांच्या मनात आलं त्या क्षणाला. आणि ते बसले होते त्या झाडाच्या इथे ना, त्या डोळ्यात पाणी आलं त्यांना. सांगू तरी मी कोणाला काय. हां. आणि अचानक कळालं नाही त्यांना काय नाही, त्यांच्या पाठीमागे एक हात आला, थांबवलं, असं उठ केलं, काल बाळा. आणि एक म्हातारी गृहस्थ आले होते. ते म्हातारी गृहस्थ म्हटले काय झालं. म्हटलं आता शेवटी माणूस काय म्हणतो आपण त्याला, भरलेलं असतं, हो. कोणातरी व्यक्त शेअर व्हायचं, करतो. शेअर करायचं असतं. सांग ना मला, सांगून बघ काय, मन हलकं होईल तुझं. आणि त्यांनी सगळं सांगितलं त्यांना. त्या त्या गृहस्थांनी ते सगळं ऐकलं त्यांचं. आणि त्यांनी पण त्यांना तेच सल्ला दिला, एक काम कर, आई जे म्हणते ना एकदा करून तर बघ, अक्कलकोटला जाऊन बघ. आणि तेवढं बोलून निघून गेले. समीरने पण हां ठीक आहे आता काय. आणि उठला, म्हटलं ठीक आहे, तर हीच इच्छा असेल ना तर जाऊन ये. तर एकदा जाऊन येतो. समीर 2 क्षण, फक्त 2 पावलं पुढे गेला असेल, अचानक चाफ्याचा स्मेल यायला लागला. ओके. आणि मागे वळून बघितलं तर त्या वटवृक्षाच्या खाली आहे ना स्वामींची फ्रेम होती. अच्छा. आणि तिथे चाफा ठेवला होता. हे थोडंसं ड्रॅमॅटिक वाटेल पण त्यांच्या आयुष्यात घडलं. त्यांना घडलंय ते ते. हां. जाणीव झाली. त्यांनी असं बघितलं स्वामींचा फोटो, चाफा. ठीक आहे बाबा, आता म्हणजे कुठून ना कुठून संकेत येतोच आहे. येस. हां. आणि आई पण म्हणते, तर तिची इच्छा असेल तर, आता आईला तर वाचवू नाही शकत, मनाशी पक्के केलं, पण तिची इच्छा तर पूर्ण करतो. येस. एकदा अक्कलकोटला जाऊन येतो. आणि तिथून ते घरी आले. आणि आईला सांगितलं असं असं ठीक आहे आई, आपण जाऊया.
थोडा वेळ दे मला, हम्म. करतो. आणि 2 दिवसानंतर त्यांनी निघायचा प्रवास सुरू केला. ओके. ते निघायच्या अगोदर पण आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या घरात रात्री आहे ना काचा वगैरे फुटल्या होत्या. आपोआप. आपोआप रात्री त्रास होत होता. त्या सावली दिसत होते त्यांना. आणि त्यांच्या मम्मीला जास्त दिसत होती, त्यांना कमी दिसत होती. हम्म. ते म्हटले आल्यानंतर बघू आता. आता जे काय ते पहिलं हे करून घेऊया. येस. तर म्हटले ठीक आहे. तर निघाले प्रवासाला अक्कलकोटच्या. आई ते दोघंजणं निघाले त्या प्रवासाला. प्रवासात पण आहे ना त्यांच्याबरोबर अशी गोष्ट घडली की त्यांनी म्हणजे असं की विश्वास नाही ठेवू शकत असं. हम्म. थोडंसं ड्रॅमॅटिक पण वाटेल पिक्चराइज, पण ते आहे जे घडलं आहे ते रिअल आहे त्यांच्यासोबत. की त्या प्रवासात पण आहे ना त्यांना ती सावली छळत होती. ओके. हां, जेव्हा अक्कलकोट यायच्या अगोदर तिकडे प्रवासात अचानक बस थांबली होती त्यांची. 15-20 मिनटासाठी खराब झाली होती का माहीत नाही. तिथे आई सांगत होती त्याला समीरला की बघ ती सावली मागे आहे, आपल्याला फॉलो करते. समीर बोला काय पण आहे, काय बोलते. नाही बोलले मला दिसली बघ. समीर उतरला आहे बसमधून, गेला आहे त्या बसमधून मागे बघायला त्या सावलीच्या इथे आहे का कुठं वगैरे वगैरे. त्या बसच्या मागे त्याला नाही दिसली सावली. ओके. हां, थोड्याशा अंतरावर गेला आणि म्हणजे बघायला लागला की नीट काय आहे नक्की, काय प्रकार आहे हा वगैरे. आणि मागे वळाले असतील फक्त, मागे वळाले आणि सावली त्यांच्या चेहऱ्यावर होती. अच्छा. धुरासारखी एक ब्लॅक धूर येतो ना आपल्या हां, चेहऱ्यावर, हां. तसा धूर येऊन गेला. आणि समीर घाबरले आणि जोरात ओरडले आई. आणि त्यांची आई बसमधून उतरून आली. तिकडची माणसं वगैरे सगळे आले हम्म. की काय आलं तुम्हाला वगैरे, पाणी वगैरे. नाही मला थोडा भास झाला वगैरे असं तसं. पण नेमका भास होता का ते संकेत होतं बरोबर. तेच त्यांना कळालं नाही. कारण ती एंटिटी म्हणजे ती ती सावली एंटिटी त्यांना थांबवते. थांबवते, त्यांना की जाऊ नको जाऊ पुढे. नकोस तू. पण एक बिलीव्ह सिस्टम त्यांची मम्मीची खूप स्ट्रॉंग होती हां. की जायचंच आपण. आणि समीर नेहमी आईला हेच सांगायचं एक निगेटिव्ह. आणि आहे ना ही गोष्ट म्हणजे आता स्टोरी पुढे सांगण्याच्या अगोदर म्हणजे मी काय हे नाही म्हणत की मी खूप मोठा शहाणा वगैरे, हां, हां. पण माझ्याकडून पण नकळत होतं आणि तुझ्याकडून पण झालं असेल. आपण हां. आपल्या आईवडिलांना बोलतो ना आई तुला काय कळत नाही का, बरोबर. तुला काय समजत नाही का. येस. ॲक्च्युली आपल्या आईवडिलांना आपण अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. त्यांना सगळं समजत असतं. ते आपल्या प्रेमापोटी सगळ्या गोष्टी नजरेखालून घालवत असतात. ते त्यांना कारण सगळं त्यांनी कळतं. पण ती लाईफ त्यांनी बघितली. ती लाईफ बघितली आपल्यापेक्षा जास्त जास्त बघितलं. बघितले. आणि मी तर हा नेहमी म्हणतो की ते 2 वर्षाचं लॉकडाऊन आलं हम्म. तर आपण सगळे बिथरलो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय नाही पाहिलं. आणीबाणी पाहिली, येस. स्वातंत्र्याचा लढा पाहिला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, खूप काय गोष्टी पाहिल्यात त्यांनी अनुभवल्या. सो ते तो एक्सपिरियन्स आहे त्यांचा. एक्सपिरियन्स आहे हो. त्यांचा. तर त्यामुळे आपण जे बोलतो ना सहज की तुला काय समजत नाही का, मला असं नॉर्मली आजकालची पिढी पण आपण हां. बघितलं त्यांना आपण कोणती गोष्ट समजवायला गेलो की त्यांना वाटतं वाटतं आपण की काहीतरी हां, बोलतोय. काहीतरीच बोलतोय. पण शेवटी कुठे ना कुठे त्यांच्यासोबत पण हीच गोष्ट रिपीट, आपण त्यांचं नाही ऐकत तर आपण पण तेच करतोय. तेच करतो ना. मग कसं असतं की ते त्यांना सगळं समजत असतं. हां. ते आपल्या प्रेमापोटी नजरअंदाज करत असतात. बरोबर. सो ते आईला कळत होतं की काय चाललंय, काय घडतंय वगैरे. पण तरी आहे ना आई नजरअंदाज करत होती, कारण तिला माहिती होतं की शेवट हा स्वामीच सगळं हां. तारणार आहे आपल्याला. येस. तिला म्हणून ते खूप अक्कलकोटलाच घेऊन म्हणून ती चालले. अक्कलकोटलाच घेऊन चालली होती. पण त्या वाटेत त्याला जो त्रास होत होता ना तो सांगू नको शकत. आता हे सगळे सावली त्याला दिसली अचानक. विचार करा तुम्हाला जर अचानक रात्री अशी गाडी बंद पडली, तुम्ही उतरताय येस. रस्त्यावर आणि त्या रस्त्या आजूबाजूला दोन्ही जंगल आहेत, तुम्ही अचानक मागे फिरता आणि अचानक ती सावली येस. तुमच्यावर येते. काय सिच्युएशन झाली असेल त्या माणसाची. बरोबर. आणि तो सांगू पण नाही शकत. इतक्या जोरात ते ओरडले ना की आई म्हणून. आणि आई आली आणि त्याची आई त्याला सांभाळते. त्या आजारपणात आहे बरोबर. ती. आणि ती माऊली त्यांना सांगते की नाही सगळं नीट होईल, चल. ती आपल्याला अडकवते, ती वाट अडकवते, पण आपण जायचंच. माझा विश्वास आहे स्वामींवर आणि मला स्वामीच बरे वाचवतील. हो. तूच चल. आणि त्याने मला ते पण सांगितलं की जेव्हा आम्ही त्या बसमध्ये चढत होतो तर पहिल्यांदा आईला खोकला आला आणि रक्ताची उलटी गेली आईने त्यावेळी. आणि त्यावेळी पण मी माझ्या आईला सांगत होतो की आई तुझी तब्येत जास्तच खालावते, आपण परत जाऊया. हे शक्य नाही आहे, तुला डॉक्टरच बरे करू शकते. आणि तेव्हा त्यांच्या आई त्यांना म्हणाली होती त्या मुखातून तिच्या, मला असं वाटतं कदाचित स्वामीच बोलले असतील की अशक्य पण शक्य करतीलच स्वामी, तूच चल, ऐक माझं. म्हटलं ठीक आहे आता आईची इच्छा आहे, नाईलाच
तो माणूसच पूर्ण हे झाला तो. येस. ते बिचारे बसमध्ये बसले, अक्कलकोटला पोचले. अक्कलकोटला पोचल्यानंतर ते गेस्ट हाऊस रूम असतात तिथे थांबले आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचं दर्शन करणारे वगैरे. आणि त्या रात्री पण ते गेस्ट हाऊसला थांबले होते ना, तिथे आईला नव्हता त्रास होत यावेळी. ओके. अक्कलकोटला पोचल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. त्यांना ते त्यांच्या मुलाला स्वप्न दिसायला लागले यावेळी. ओके. की तू खूप मोठी चूक केली आहे वगैरे वगैरे. ती काही सावली त्यांना सांगते, अच्छा. मी तुझ्या आईला घेऊनच जाणार, नाही वाचू शकणार वगैरे वगैरे. पूर्ण घाबरवलं. आणि त्यांचे ते म्हणतात ना की जेव्हा या गोष्टी अशा एंटिटीज एखाद्यावर हवी होतात तेव्हा तुमचं सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं बिलीव्ह सिस्टम तोडतात. येस. तुम्ही विश्वासच नाही ठेवला पाहिजे परमेश्वरावर. पण त्या माऊलीचा विश्वास इतका मजबूत होता की तिला माहिती होतं, पण कुठेतरी हालत होता, डगमगत होता तो समीर. येस. आणि त्यामुळे त्याला कॅचअप करायला बघत होती ती, की ती त्याला हे करायला बघत कारण होती. इथे त्यांना त्या एंटिटीला माहिती पडलेलं, हां, आईंना किती पण त्रास दिला तरी किती पण त्यांचा त्रास- एम आहे अक्कलकोटला अक्कलकोटलाच जायचं, जायचं पण आहे. मुलाला आपण कसं ना कसं थांबवू शकतो. सो त्याला त्रास द्यायला लागले. पण आता अक्कलकोटला हे पोचले होते. त्यामुळे मला वाटतं रात्री त्यांना थोडासा त्रास झाला. त्यांनी मला शेअर केलं, की सांगितलं की असं असं मला पण जाणवत होतं. आणि मी त्यावेळी खूप वेळा म्हणजे आईला असा प्रयत्न केला की परत घेऊन जाण्याचा. पण माझी आई इतकं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून नाहीच, आपण आलो आहे तर दर्शन करूनच जायचं. आईच्या प्रेमापोटी तो माणूस म्हटला की ठीक आहे आता आलो तर आहे, दर्शन तर करून जाऊया. अजून मी तिला जर सांगायला गेलो मला काय त्रास होतो आहे तर ते अजून हे होईल. तर म्हटले ठीक आहे. पण आईला ते समजत होतं थोडंसं की त्रास होतो आहे ह्याला, पण बाबा आता ह्याला त्रास व्हायला लागला माझ्यापेक्षा. तरी त्या माऊलीचा विश्वास इतका म्हणजे घट्ट होता स्वामींवर की तिने दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन तिकडे स्वामींच्या मठात गेले. ओके. अक्कलकोटला. आणि ते समाधीजवळ जसं त्या माऊलीने डोकं टेकवलं असेल, अचानक दिवा पेटला आहे तिथे. तिला विश्वास वाटायला लागला की नाही आता मी बरी होईल. समीर भाऊ के तिकडे ना तिकडे गेल्यानंतर पण त्यांच्या डोक्यात तेच चाललं होतं सगळं की काय नाही होणार. अच्छा. पूर्णपणे त्या एंटिटीने मला असं वाटतं त्यांना निगेटिव्हच केलं होतं. कारण ते म्हणतात की मी मंदिरात उभा राहून पण मला विश्वास नाही होते. ओके. सो मी म्हटलं तुम्हाला असं एवढं का विचित्र. बोलतो गिरीश माझ्यावर ते इतकी हवी होत होती ना आतल्यात की मला ते सुचत पण नव्हतं. ओके. हां, पण तरी माझी आई इतकं घट्ट, तिला विश्वास होताच की होईल. आणि ती मला सांगत पण अचानक दिवा पेटला आहे, बघ मी बरी होईल, तू आला आहेस ना सगळं नीट होईल, तू काळजी करू नको. आणि तिकडे माऊली बसली असेल ते वाचन करायला वगैरे, आणि हे मंदिराच्या पाया पडून मंदिराच्या बाहेर येऊन बसले होते झाडाच्या इथे. आणि झाडाच्या इथे सेम एक पुन्हा वृद्ध म्हातारा त्यांना भेटला आणि बसला त्यांच्या येऊन बाजूला. आणि त्यांना सांगितलं की काय झालं. तर ते म्हणाले आता काय सांगू बाबा तुम्हाला काय झालं वगैरे. बोललो माझ्या आईला असा असा आजार आहे, मला हे सावली वगैरे असं दिसतं आहे, खूप त्रासलेलो आहे असं तसं. तर स्वामींकडे आलो आहे आता, तर स्वामी सगळं करतील, आता तारतील मला. माझ्या आईचा खूप मनापासून विश्वास. तर म्हटले तुझा विश्वास नाही आहे का, तू विश्वास करत नाही आहे का, तू एकदा विश्वास ठेवून तर बघ. बरोबर. तू जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही, तू मनापासून हाक मारणार नाही, एकदा बोलून तर बघ. तू इथपर्यंत आला आहेस, आई तर बोलतेच जरे बिचारी, त्या आई माऊलीसाठी तू एकदा बोलून बघ स्वामींशी. तर म्हटले बोलल्यावर होईल. बोलले होईल ना, बोलून तर बघ तू. एवढं बोलून ते वृद्ध उठले असतील आणि थोड्या अंतरावर गेले असेल, मागे वळून त्यांना सांगितलं असेल माझं ऐक, एकदा स्वामींच्या समोर मनापासून बोलून बघ, येऊ नकोस, ते तुझ्या पाठीशी आहे. एवढं बोलून ते गेले. समीर भाऊ उठला आणि आतमध्ये गेला. आणि बोलता बोलता ते मला सांगत होते की मी मनापासून रडलो गिरीश, रडायला लागलो. आणि रडून मी सगळं सांगितलं स्वामींना. आणि तिथले पुजारी जे होते ते आले, त्यांनी तीर्थ दिलं आणि सांगितलं कडुलिंबाचा पाला आहे, ते तीर्थ माऊलीला पाच. ओके.
आणि पाजलं त्यांना वगैरे, आईला त्यांनी पाजलं वगैरे, तीर्थ वगैरे, कडुलिंबाचा पाला वगैरे पाजला आणि सांगितलं की सगळं नीट होईल, काळजी करू नका वगैरे. मग ते उठले समीर भाऊ पण आणि आई पण. सगळं मनापासून सांगितलं होतं स्वामींना. आता काय होतं की आपल्या जनरेशनचं एक छान आहे की पेशन्स आहे आपल्यामध्ये. बरोबर. आजकालच्या जनरेशनमध्ये नाही, पेशन्स झटपट नाहीये. पाहिजे, हो, झटपट. हो. पण ते म्हणतात ना की परमेश्वर खूप परीक्षा बघतो. परीक्षा बघतो, हां. विचार करून देतो, Yes. योग्य वेळी देतो, देतो. हो, हो. झटपट देत नाही. तर तसं त्यांचं कसं होतं की समीर भाऊचं कसं झटपट पाहिजे, झटपट बरोबर. पाहिजे, जर आहे तर मला पाहिजे. मला पाहिजे. आता मी बोललो ना सगळं मला पाहिजे. पण त्यांना ते कळत नव्हतं की ते नकळत ते पोचणार होतं परमेश्वरापर्यंत, की तुम्ही जे मागितलेलं असतं. तर ते कधी देणार, कधी नाही देणार ते ठरवतात. ते ठरवतात. बरोबर. तर तेच त्यांना त्याचं थोडंसं असं वाटलं की माझं वेस्ट गेलं बोलणं किंवा हा प्रवास वेस्ट गेला असं वगैरे त्यांच्या मनात यायला लागलं ओके. त्या क्षणाला. आणि ते म्हणाले की आई आता बस, निघूया ना आपण, रूमवर जाऊया, थोडा आराम करूया, सकाळी गाडी पकडून निघायचं आहे मुंबईला. डॉक्टरांचा पण फोन येत होता, उद्या बोलवलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, चालेल ना समीर, तू पाया पडलास, तू बोललास वगैरे, ठीक आहे. म्हटलं हां ठीक आहे. आणि तिथून उठून मंदिरातून बाहेर येणार त्या क्षणाला त्यांची आई बेशुद्ध होऊन पडली तिकडे खाली. ओके. तिथे सगळे लोक वगैरे आले अच्छा. आणि त्यांनी सांगितलं माझी आई असं आजारी उचलले आणि दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथे चेकअप केलं पूर्णपणे. बेशुद्ध होती मम्मी. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं कॅन्सरचे लक्षण आता बरी होतात ते त्यांचे. अच्छा. तेव्हा समीर भाऊला थोडंसं असं फील झालं हां, की काहीतरी चेंज झाला. चेंजेस आहे, काहीतरी आहे, काहीतरी होतं आहे माझ्या आयुष्यात, खूप छान होतं आहे. तर त्याच्यानंतर मग ते मला सांगत पण होते की गिरीश, मला तर विश्वास नव्हता वाटत. डॉक्टर जेव्हा म्हटले की हे अशक्य आहे, कॅन्सरची लक्षणं बरी होतात आहे हळूहळू, तुमची आई रिकवर होते, तेव्हा इतका मला आतून इतकं बरं वाटलं ना की मी सांगू नाही शकत. पण तरी आहे ना माझ्या मनात ती रुकरुक होती, मग ती सावली काय आणि ते सगळा प्रकार काय होता वगैरे वगैरे. आणि ते आईला घेऊन आले रूमवर आणि झोपले. आई झोपले होते आणि ते बसले होते त्यांच्या रूममध्ये. आणि परत त्यांना ती सावली थोडंसं छाया लागली होती. ओके. अचानक पॉस आउट होते ना, तशी ती व्हायला लागली होती. त्यांनाही कळेना की आता काय करायला, म्हणजे काय आहे हे, हा सगळा प्रकार काय आहे. विचार केला आई घरी रूममध्ये आराम करते, आपण एक काम करू, खाली जाऊन ते पुजाऱ्यांशी एकदा बोलून बघू मंदिरातल्या. खाली आले आणि तिकडे मठात गेले आणि पुजाऱ्यांशी सांगायला लागले की असं असं मला 2-3 दिवसापासून होतं आहे. म्हटले काय नाही, काळजी करू नका, ही परिक्रमा तुमची पूर्ण करून घ्या तुम्ही. आता तर आई पण ठीक होतात आहे ना, तुम्ही जसं सांगितलं. मला बोलले हां तसं सांगितलं तसं. आणि तिथून निघाले ते मठातून आणि रूमवर जाण्याच्या अगोदर थोडंसं पुढे गेले, पावलं बोलले शतपावली करा, जाऊ थोडंसं. गेलो एका ठिकाणी, अशा ठिकाणी थोडं पुढे गेलो आतमध्ये. पुढं गेलो आणि तिथे ना म्हणजे बसले होते ते शांतपणे असे बसले होते विचार करत की चला आई बरी झाली आहे, पण हे नक्की काय प्रकार आहे, कसला प्रकार आहे, काय प्रकार आहे. त्याच्यानंतर अचानक त्यांचा फोन वाजला आणि तिथले जे मंदिरातले पुजारी होते, ज्यांना तांदूळ त्यांनी दिले होते, त्यांनी सांगितलं की तुमच्यातल्याच घरातल्यांनी कोणी तुमच्यावर त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके. तर तुम्ही अक्कलकोटला आहात, स्वामींच्या इथे आहात, परिक्रमा पूर्ण करा, नक्की तुम्हाला फळ भेटेल. म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. आणि मग परत ते सगळं बोलणं वगैरे झालं आणि फोनवर बोलत बोलत रूममध्ये आले. घरी आले, बघतात आहे की आई शांतपणे उठून बसली जागेवर. आणि आई म्हणाल, आईला विचारतात ते काय झालं आई, बोलते स्वप्नात स्वामी आले. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल, सगळं छान होईल आणि जे काय आहे ते माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंतपणे राहा आणि प्रवास पूर्ण करा. तर समीर भाऊ बोलले ठीक आहे, तुम्हाला आता आईला जर साक्षात्कार झाला असेल, खरंच काहीतरी होईल. आणि असं बोलून मग झोपायचा प्रयत्न केला. परत रात्री त्यांच्या स्वप्नात छाया लागली, ती सावली आली. घामाच्या धाऱ्या अचानक यायला लागल्या आणि ताडकन ते उठले. ताडकन उठले आणि घाबरून उठल्यानंतर त्यांना थोडंसं असं गळा कोरडा होतो ना, आपण पाणी प्यायला जावं तसं ते तिथं मडकं होतं, त्यावर ग्लास होता, पाणी प्यायला जाणार. अचानक तो ग्लास उडून खाली पाडला आहे, जोरात आपटला आहे, ठाडकन आणि आवाज आला आणि आई पण जागे झाले. आणि समीर भाऊ बोलतो काय आलं. तर आईला विचारलं काय काय झालं समीर. बोललं काय माहीत नाही, घाम आला मला, स्वप्नात ती सावली दिसायला लागते, अजून पण ती मला छळते आई.
बोलली विश्वास ठेव, सगळं नीट होईल, काळजी करू नको, घाबरू नको. आणि असं बोलता क्षणी माहीत नाही, ते म्हणतात आहे की 2 क्षण मी मागे वळून बघितलं. मला असं जाणवलं की माझ्या कोणतरी आहे पाठीशी. आणि मी मागे वळून बघितलं आणि तिथे स्वामींचा फोटो होता. अच्छा. आणि मी हात जोडून डोळे मिटले आणि स्वामींना सांगितलं की स्वामी मला या सगळ्यातून बाहेर काढा, मला त्रास होतो. अचानक तिथे रूममध्ये परत चाफ्याचा सुगंध यायला लागला. ओके. हां. आणि ते म्हणतात की मला तिथे साक्षात जेव्हा मी डोळे मिटले, हात जोडले, तेव्हा मला अक्षरात स्वामी दिसले होते. आणि स्वामींनी म्हटलं काळजी करू नको, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझं सगळं दुःख मी हरेल, यापुढे तुला सावली काय, कोणी सतवणार नाही. बरोबर. तू तुझा प्रवास पूर्ण कर. आणि त्याच रात्रीनंतर अजूनपर्यंत ती सावली त्यांना परत काही दिसली नाही. म्हणजे हे अक्कलकोटला असतानाच या सगळ्या गोष्टीचा नाश झाला. सगळा नाश झाला. त्यानंतर त्या आईने उठून समीर भाऊला मिठी मारली आणि त्याला सांगितलं की तुला सांगितलं होतं ना स्वामी माझ्या स्वप्नात आले. बोले हां आई, स्वामींनी मला पण दृष्टांत दिला आणि सांगितलं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर त्यांना कधीच नाही दिसली ती सावली. आणि त्यांनी तो प्रवास पण पूर्ण केला, ती परिक्रमा पूर्ण केली. ओके. ओके. आणि आनंदाने घरी आले. अजून पण आज पण आई त्यांची व्यवस्थित आहे. अच्छा. हां, छान आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांना नाही जाणवलं, हळूहळू अडचणी पण कमी व्हायला लागल्या. त्यांचा थकलेला पगार पण आला त्यांना. अच्छा, त्यानंतर ती कामं अडकलेली पण कामं झाली. अडकलेली हळूहळू व्हायला लागली. हां. ते मठात यायला लागले अच्छा. मनापासून. ते मला नेहमी म्हणत होतं, जेव्हा ते गोष्ट सांगत होते ना, ते सांगितल्यानंतर शेवटला त्यांनी एक फार छान वाक्य म्हटलं की गिरीश, परमेश्वराला जोपर्यंत तुम्ही समर्पण नाही होत, तुम्ही स्वतःहून जेव्हा परमेश्वरापर्यंत एकदम सरेंडर नाही होत ना, तोपर्यंत मला असं वाटतं की परमेश्वर पण तुमची परीक्षा करत हो, असतो. बरोबर. तुम्ही जेव्हा स्वतःहून सरेंडर होऊन जेव्हा तुम्ही सांगता की नाही, आता मला सहन नाही होतं, आता मला बाहेर काढ, परमेश्वर पण तुमची परीक्षा घेत असतो. बरोबर आहे. मला असं वाटतं जोपर्यंत ही अशी संकटं येत नाहीत माणसाच्या लाईफमध्ये, तोपर्यंत त्यांना ना ती व्हॅल्यू किंवा इम्पॉर्टन्स देवाचं कळत नाही. हां, आपण लहानपणापासून बघत असतो, आपल्या घरामध्ये पण देव देव करत असतात आई वडील, पण आपलं तितका विश्वास किंवा आपण कनेक्ट नसतो देवासोबत. हां. आपण तेव्हा होतो जेव्हा आपल्यावरती ती वेळ येते आणि ती वेळ येते, आपल्याला माहिती संकट, पडतं की हां. ह्यातनं आपले कोण नाही, देवच बाहेर काढू शकतो. तेव्हा तो विश्वास होतो देवावरती. मी आता इतक्या हॉरर गोष्टी करतो किंवा आपण पॅरानॉर्मल एंटिटीज बघत असतो, सगळ्या गोष्टी घडत असतो. जेव्हा एक्स्ट्रीम सिच्युएशनला माणूस जातो ना, तेव्हा तो देवाचा धावा करतो. Yes. तोपर्यंत तो करत नाही, हां. तोपर्यंत त्याला विश्वासच पटत नाही. जसं आता समीरचं तुम्ही सांगितलं. समीरचं पण झालं. हां. समीर विश्वासच करत नव्हता. हां. ना परमेश्वरावर तर करत नव्हताच, पण त्या एंटिटीवर पण विश्वास ठेवत हां. नव्हता. हां. जेव्हा ती एंटिटी त्यांना जाणवायला लागली, त्यांना त्रास व्हायला लागला वैयक्तिक, तेव्हा त्यांना कळालं की नाही व्हावी, असं हा पण काहीतरी प्रकार आहे, आहे. हां. हा पण प्रकार आहे. आणि त्या प्रकारातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शेवटी जेव्हा विश्वास ठेवला स्वामींवर, हां. तेव्हा स्वामींनी ते दूर केलं त्यांच्यापासून. पण जोपर्यंत विश्वास नाही ठेवत नाही. आहे, हां. तोपर्यंत चालू दे भाऊ Yes. तुझं. ज्या दिवशी त्यांनी स्वतः पहिलं तर त्या एंटिटीवर विश्वास ठेवला हम्म. की असं काहीतरी झालंय नक्की माझ्या आयुष्यात, Yes. हे हा प्रकार घडलाय. आता त्यांना ते कळत नव्हतं ब्लॅक मॅजिक, कारण त्या फील्डमधलेच नाही. हम्म. पण जेव्हा त्या पुजाऱ्यांनी फोन करून सांगितलं की असा असा प्रकार तुझ्या आयुष्यात घडलाय, ब्लॅक मॅजिक घडलाय, हम्म. तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला ओके. आणि ते जाणवायला पण लागलं त्यांना. आणि सेकंड विश्वास त्यांनी जेव्हा ते त्यांना दिसले, ते मला असं वाटतं कदाचित मी समीर भाऊंना पण होतं, समीर भाऊ पण स्वतः मला कितींदा म्हटलं की जेव्हा जेव्हा मी ते एक वृद्ध माणूस माझ्याकडे आलं, मला असं वाटतं ते स्वामीच होतं. बरोबर. हां. कारण त्यावेळी जेव्हा ते झाडाकडे बसले होते निराश होऊन, झाडाकडे निराश होऊन तेव्हा मागे बसले होते. पहिला स्वामींचा मागे फोटो होता. स्वामींचा फोटो होता. हां. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी संकेत देत होते. हां. आणि ते त्यांना सांगत पण होते समीर भाऊंना की असं असं. आणि समीर भाऊंनी जेव्हा शेवटी स्वामींवर मनापासून विश्वास ठेवला, स्वामींनी क्षणात दूर केलं. हम्म. काय केलं, काही नाही लागलं. चंदनाचा तो चाफ्याचा वास आला चंदनाचा, आणि स्वामींच्या फोटोकडे बघून हात जोडले. येस. स्वामींनी क्षणात त्यांना बाहेर काढलं. हम्म. पण तो जो मनापासून हात जोडणं जे आपण म्हणतो ना, ते कुठं कदाचित ते त्यांनी उशिरा केलं. हो हो. आणि कदाचित ते नियतीप्रमाणे त्यांना ते जेव्हा वाटलं, स्वामींना वाटलं असेल, तेव्हाच ते केलं. येस, बरोबर आहे. हां, तर मला असं वाटतं. पण ही खूप छान स्टोरी होती, रिअल स्टोरी मेन होती. म्हणजे ना दादा, मला पण असं वाटतं की अशा गोष्टी, असे अनुभव लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पोचले पाहिजे की जर तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह पण. हो, बरोबर. पण तुमचा बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग हम्म. पाहिजे. आजपर्यंत बरेच अनुभव आपले स्वामी भक्त येऊन त्यांनी सांगितलेत. आजचा हा मला वेगळाच अनुभव जरा वाटला.
हां, ब्लॅक कारण मॅजिक रिलेटेड, कारण ह्या गोष्टी लाईफमध्ये होत असतात होत लोकांच्या. असतात. आणि जसं समीरने इग्नोर केला इग्नोर स्टार्टिंगला, केलं. हां. तसं लोक इग्नोर करतात. तर स्वामींचं एक वाक्य फार छान आहे, की हे विज्ञान जेव्हा सांगतं, की हे जग कसं निर्माण झालं, तेव्हा स्वामींचं अध्यात्म सांगतं, की हे विश्व कसं चालतंय. बरोबर. म्हणून दादा मला ना असं वाटतं की लोकांकडे जे अनुभव आहेत ते पॉडकास्ट माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावे. पोचवावे. आणि मी हां. माझा पण हाच प्रयत्न असतो की जितके स्वामी भक्त येतात, मी जास्तीत जास्त स्वामींवरती पॉडकास्टमधनं अनुभव लोकांपर्यंत पोचवावे. स्वामींसाठी तुम्ही अक्कलकोटलाच जा किंवा तुम्ही मठातच जा हां. असं गरजेचं नाही आहे. बरोबर, बरोबर. मला असं वाटतं तुम्ही जिथे आहात, ज्या क्षणी आहात, हम्म. मनापासून विश्वासाने एकदा फक्त हाक मारा. येस. स्वामी स्वतःहून धावून हम्म. येतील आणि या हम्म. संकटातून तुम्हाला नक्की बाहेर काढतील. बरोबर. फक्त सगळा जो मेन आहे ते विश्वास आहे हम्म. तुमचा. तो विश्वास तुम्ही कुठेतरी ठेवला आणि या बरोबर. गोष्टीतून मला वाटतं मोरल ऑफ द फॅक्ट हेच आहे फक्त स्टोरी, की विश्वास येस. तो परमेश्वरावर ठेवा, तो कधी तुटून देऊ नका. हम्म. श्री स्वामी बरोबर. समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पॉडकास्ट माध्यमातून ते अनुभव आपण लोकांपर्यंत पोचवू, म्हणजे स्वामींची भक्ती काय, स्वामी कोण आहे ते लोकांना पण समजेल. सो हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.